मराठा आरक्षण आंदोलक सकाळपासूनच आझाद मैदान इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मनोज जरांगे हे आझाद मैदानावर येतील की नाही या संदर्भातली भूमिका शनिवारी ते स्पष्ट करतील। मात्र काही मराठा समाजाचे आंदोलक हे आझाद मैदान इथे पोहोचलेले आहेत। सकाळपासूनच घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। याच आझाद मैदानातून आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी जरांगे समर्थक जे आंदोलक आहेत जे आंतरवालीवरून आले, आपण त्यांच्याकडून थेट बातचीत करत की कशा प्रकारचं हे आंदोलन आहे। काय सांगाल सर, आपण आंतरवालीवरून कशा प्रकारचा प्रवास केलात आणि आझाद मैदानपर्यंत पोहोचलात? आम्ही आंतरवालीहून निघालोत 6 दिवस झाले। आजचा हा 6वा दिवस। आम्ही या आंदोलनात जरांगे दादाच्या सोबत अखंड राहू शेवटपर्यंत। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादा जरांगे यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत। आणि या सरकारला जोपर्यंत ते आम्हाला जीआर देणार नाहीत तोपर्यंत आम्ही या आझाद मैदानावरून हलणार नाही। जीआर पारित केल्याशिवाय आम्ही या ठिकाणातून अजिबात निघणार नाहीत। आपण काय सांगू? आम्ही जरांगे पाटलाला सोडून जाणार नाही। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। खरं तर मी सांगू इच्छितो आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, फक्त आणि फक्त ह्या राज्य सरकारमुळं आणि केंद्र हे जाणून बोजून का दुर्लक्ष करत असेल तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मीही त्यांना हे सांगू इच्छितोय, तुम्ही हा आमचा लवकरात लवकर हा आमचा आरक्षणाचा मुद्दा समाप्त करावा। जय हिंद, जय भारत। नक्कीच आपण जे मराठा आरक्षणाचे जे आंदोलक यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी स्पष्ट बहुमत सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन ते असं सुरू राहणार आहे।